आणि आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणाच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। पाहूयात। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा। राज्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू। राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसानं शेतातील पिकांचं होत्याचं नव्हतं झालंय। शेतांमध्ये पाणी साचल्यानं पिकं कुजायला लागली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय। मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय। बीड, संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेडमध्ये पावसानं धुमाकूळ घातला, तर तिकडे सोलापूर आणि पुण्यातही पावसाने हाहाकार माजवला। तब्बल 7 ते 8 दिवसांपासून या जिल्ह्यांमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळालं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात शिल्लक राहिला फक्त आणि फक्त चिखल। तर अनेक ठिकाणी आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीही खरवडून गेल्यात। त्यामुळेही शेतकऱ्यांचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे। 7-8 दिवसापासून पावसाने जो थैमान घातलाय त्या थैमानामध्ये शेतकरी पूर्ण हातबल झालाय। पिकाची नुकसान एवढी झाली, सरकी सोयाबीन त्याचं पूर्णतः पिकाचं नुकसान झालंय। पूर्ण शेतामध्ये पाणी साचलंय। हातातोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्याचा हिरावलेला आहे। शासनाने याचं गांभीर्य राखून नाही का शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करावी ही शासनाला माझी विनंती राहील। पाऊस भरपूर झाल्यामुळे सर शेताचे नुकसान झालेले, कापसाचे, तुरीचे, कापसाचे बोंड आले सर काळे पडले आहे आणि पाऊस सर पाणी शेतात थांबलेलं आहे। भरपूर नुकसान झाले। शासनाने याच्यावर निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांना पैसे पाठवावे। ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा आणि पीक कर्ज वगैरे लोकांना देण्यात यावे आणि कर्जमाफी करून द्यावे शासनाने। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुरेश धस यांनी ही मागणी केली आहे। तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, तर शेतकऱ्यांना मदत देण्याची शक्ती सरकारला द्यावी अशा धावा देवीला केल्याचं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। हे खरडून गेलेलं क्षेत्र निवळ नीट करायला कदाचित 10 लाख रुपये सुद्धा हेक्टरी पैसे लागणार आहेत, परंतु त्याच्याऐवजी किमान 5 लाख रुपये हेक्टरी यासाठी मदत न देता केंद्र सरकारच्या मनरेगाच्या अंतर्गत वेस्टलँड डेव्हलप म्हणून अनुज्ञेय असलेलं जे 59 क्रमांकाचं काम आहे त्याच्यामध्ये त्या बाबतीत शासन निर्णय करून खरडून गेलेल्या जमिनीला 2.5 लाख म्हणजे 2.5 एकरला म्हणजे 1 हेक्टरला 5 लाख रुपये अशा प्रकारचा अनुदान देण्यात यावं। देवाचा धावा मी याच्यासाठी करेन की अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी पूल तुटलेला आहे, गावाचा संपर्क तुटला आहे। त्या लोकांना धीर द्यावा आणि त्यांना मदत करण्याची सरकारमध्ये इच्छा तर आहे, ती शक्ती पण द्यावी। दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मनसे मैदानात उतरली आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात कर्जमाफी आणि हमीभावाच्या मुद्द्यावरून मनसेने राज्यभर आंदोलन सुरू केलंय। त्याचाच एक भाग म्हणून मनसेनं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आंदोलन केलं। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन चालू आहे। शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे। जर मला वाटतं या सरकारनं या आंदोलनाची जर दखल नाही घेतली तर मला वाटतं संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सोबत घेऊन नाशिक जिल्ह्यामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन छेडण्यात येईल। या नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने एवढं मोठं आंदोलन करून सुद्धा हे सरकार जागेवर येत नाही, शेतकऱ्यांना न्याय देत नाही, गुन्हेगारी
असे प्रत्येक विषयामध्ये हे सरकार धिम्म आहे. कोणत्या प्रकारे कोणालाही न्याय देत नाही. त्यांचा निषेध म्हणून आणि त्यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा म्हणून आमचं हे आज आंदोलन नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व पदाधिकारी आज आम्ही साहेबांच्या आदेशानुसार करत आहोत. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीपुढे शेतकरी हतबल झालाय, तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. राज्यभरात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून तातडीनं शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं कृषी मंत्र्यांनी म्हटलंय. दरम्यान ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत मात्र त्यांनी कुठलीही थेट माहिती दिलेली नाहीये. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. दिवाळीपर्यंत निश्चित प्रकारे दिवाळीच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांचं शेतीच्या पिकाचं नुकसान झालंय त्या सर्वांची भरपाई ही दिवाळीच्या पूर्वी दिली जाईल. तो की या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे. आणि शेवटी हे नैसर्गिक संकट आहे, त्यामुळे या संकटाला सगळ्यांनी सामोरं आपल्या सगळ्यांना जावंच लागेल. दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सातत्याने होती. आता ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये शेवटी काही निकष आहेत आणि या निकषाच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. निसर्गाच्या लहरीपणामुळे पेरलेलं उगवेल का आणि उगवलेलं पीक जगेल का याची शाश्वती राहिलेली नाहीये. मागील 7 ते 8 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचा चिखल झालाय आणि शेतकऱ्यांच्या हातात हतबल होऊन पाहण्यापलीकडे काहीही राहिलेलं नाहीये. त्यात आता सरकारने दिवाळीपूर्वी भरपाई देण्याची घोषणा करून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय. त्यामुळे कृषी मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळून शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन बळीराजाला आधार द्यावा हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.